चला आज मी तुम्हाला एवढी छान खुसखुशीत बाकरवडीची रेसिपी दाखवणार आहे, जी खाल्ल्यावर तुम्ही मार्केटमधली मिळणारी बाकरवडी विसरून जाणार. सर्व बाकरवड्या एकसारख्या आणि खमंग तयार होतात, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर आधी बाकरवडीच्या आतला मसाला तयार करून घेऊया. त्यासाठी मी इथे 2 मोठे चमचे पांढरे तीळ आणि 1 मोठा चमचा खसखस ड्राय रोस्ट करून घेत आहे. तीळ आणि खसखस छान तडतडायला लागले की गॅस बंद करून घ्यायचा. आता ज्या चमच्याने आपण खसखस आणि तीळ मोजले त्याच चमच्याने 4 चमचे सुकं खोबरं सुद्धा भाजून घ्यायचं. बघा, खोबरं छान सोनेरी झालेलं आहे. आता हे आपण काढून घेऊया. इथे मी मसाल्यात घालण्यासाठी सांबार पॅनमध्ये थोडासा डिहायड्रेट करून घेत आहे, म्हणजे सुकवून घेत आहे. तुम्ही याऐवजी आधी सुकवून ठेवलेला सांबारसुद्धा घेऊ शकता. हे बघा, सांबार याप्रमाणे सुकवून घ्यायचा. त्याच पॅनमध्ये 1 मोठा चमचा धने जिरे आणि 1 लहान चमचा सोपसुद्धा भाजून घेऊया. लक्षात घ्या, हे सर्व मसाले आपल्याला ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहे. मसाला भाजताना त्यात तेलाचा वापर अजिबात करायचा नाही आहे. आता एका मिक्सरच्या भांड्यात थंड केलेले भाजलेले सर्व मसाले, थोडंसं लसूण, चवीनुसार मीठ, लाल तिखट, हळद आणि 2 चमचे साखर घालून पावडर करून घ्यायचं. ही मसाल्याची पावडर जास्त बारीक नाही आणि जास्त जाडसरही असायला नको. हे बघा, याप्रमाणे मसाले भरडून घ्यायचे. या मसाल्यामुळे बाकरवडीला ती छान खमंग चव येते. चला आता बाकरवडीच्या खस्ता आवरणासाठी उंडा बनवून घेऊया. यासाठी 2 वाटी मैदा आणि 3 मोठे चमचे बेसन घ्यायचे आहे. या प्रमाणात जवळपास अर्धा किलो बाकरवडी तयार होते. या चवीप्रमाणे मीठ, ओवा आणि कडकडीत तेलाचे मोहन घ्यायचे आहे. हे सर्व छान एकत्र करून घेऊया. तेल पिठात सर्वीकडे छान एकत्र मिसळले पाहिजे. तेल पिठात एकत्र करून घेतलं की त्याचा असा गोळा करून बघायचा. पिठाचा असा गोळा तयार झाला समजून घ्यायचं की तुमचं मोहन परफेक्ट आहे. आता थोडं थोडं पाणी घालून घट्ट उंडा मळून घ्यायचा. मी माझ्या चॅनलवर तुमच्या आवडीच्या पदार्थांची रेसिपीज अगदी सोप्या पद्धतीने बनवून दाखवते. अशा सोप्या आणि टेस्टी रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा, गोळा घट्ट मळून तयार झालेला आहे. आता या गोळ्याला 15 मिनिट झाकून रेस्ट करायला ठेवून देऊया. मी जे बारीक शेव घेत आहे, हे शेव हाताने थोडे चुरून घ्यायचे. आता हे शेव आपण बाकरवडीसाठी जो मसाला तयार करून घेतलेला आहे त्यात घालायचे आणि हे सुद्धा छान एकत्र करून घ्यायचे. चला आता बाकरवडा तयार करायला घेऊया. 15 मिनिट झालेले आहे आणि उंडा छान मुरलेला आहे. एकदा परत उंडा छान चुरून घ्यायचा. आता याचे उंडे करून पातळ पोळ्या लाटून घ्यायच्या. हे बघा, या थिकनेसची पोळी लाटून घ्यायची. आता यावर चिंचेच्या चटणीचा पातळ थर लावून घ्यायचा. या चटणीची रेसिपी मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे आणि त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. सोबतच इतर रेसिपीची व्हिडिओसुद्धा नक्की बघा. यावर बाकरवडीच्या मसाल्याचा सुद्धा एक थर टाकायचा आणि सर्वकडे एकसारखा मसाला पसरवायचा. चिंचेची चटणी आपल्याला जास्त लावायची नाही, नाहीतर आपली पोळी सॉगी होऊन जाईल. हा मसाला तळताना तेलात पसरू नये म्हणून एक प्लास्टिक शीट किंवा पेपर घेऊन त्यावर थोडं बेलणार ठेवून फिरवून घ्यायचं. लक्षात घ्या, इथे आपल्याला ही पोळी लाटायची नाही आहे, फक्त मसाला पोळीला चिटकला पाहिजे यासाठी यावर बेलणं फिरून घ्यायचं आहे. आता याला रोल करून घेऊया. हे बघा, याप्रमाणे प्रत्येक घडीनंतर थोडं थोडं दाबून पोळीला पिट्ट करून घ्यायचं आहे. मसाला टाकताना पोळीच्या काठावर मसाला टाकायचा नाही, नाहीतर रोल करताना तो बाहेर येऊ शकतो. आता या पद्धतीने फक्त एकाच दिशेने याला रोल करून घ्यायचं आहे. याने याचे काठ पिट्ट होतील आणि बाकरवडी तेलात उघडणार नाही. चला आता लहान लहान बाकरवड्या कापून घेऊया. या करण्याची 2 पद्धती आहेत. पहिली म्हणजे चाकूने कापून. चाकूच्या मागच्या बाजूने मी ही बाकरवडी कापून घेत आहे. तुम्ही या पद्धतीने बाकरवडी कापली तर त्याचा आकार थोडासा खराब होण्याची शक्यता असते. सुरुवातीला बाकरवडीचे दोन्ही काठ कापून घ्यायचे. हे बघा, चाकूने कापलेल्या बाकरवडीचा आकार तुम्ही बघू शकता. सर्व बाकरवड्या कापून झाल्यानंतर याप्रमाणे बाकरवड्या थोड्याशा दाबून घ्यायच्या, म्हणजे तळताना सारण बाहेर येणार नाही. चला आता दुसऱ्या पद्धतीने बाकरवडी करून घेऊया, ती म्हणजे धाग्याने कापून. या पद्धतीने धाग्याने कापून जर तुम्ही बाकरवडी केली तर ती छान गोल तयार होते आणि सारणसुद्धा आतमध्येच राहते. हे बघा, बाकरवडीचा आकार किती छान गोल आलेला आहे आणि सारणसुद्धा बाहेर निघालेलं नाही आहे. तुम्ही बघू शकता, धाग्याने कापलेली बाकरवडी आणि ही चाकूने कापलेली बाकरवडी. चला तर मग सर्व बाकरवड्या कापून घेऊया.
आणि या सर्व बाकरवड्या मध्यम गरम तेलामध्ये सोनेरी होईपर्यंत तळून घेऊया. लक्षात घ्या, बाकरवड्या गरम तेलात सोडण्याआधी दोन्ही बाजूने पिट्ट बंद करून घ्यायच्या, म्हणजे त्यातला मसाला बाहेर पडणार नाही. बाकरवडी तेलात सोडल्या 5 मिनिटांपर्यंत अजिबात हलवायची नाही आहे. 5 मिनिटांनंतर चमच्याने आपण बाकरवडीला उलटसुलट करून घेऊया. तुम्ही बघू शकता बाकरवडी किती छान सोनेरी झालेली आहे. आता या बाकरवड्यांना आपण काढून घेऊया. सर्व बाकरवड्या तळून तयार आहेत. तुम्ही बघू शकता एकसुद्धा बाकरवडीतला मसाला बाहेर निघाला नाही आहे. बाकरवडीमध्ये खूप सगळे लेअर असल्यामुळे मंद गॅसवर तळणे आवश्यक आहे. त्यामुळे बाकरवडी अतिशय खुसखुशीत होते आणि तेलकट होत नाही. हे बघा, बाकरवडी किती छान खुसखुशीत झाली आहे आणि आतपर्यंत तळल्या गेलेली आहे. तर मग तुम्ही सुद्धा याच पद्धतीने बाकरवडी घरी करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करून नक्की सांगा. त्यासाठी आधी हा व्हिडिओ सेव्ह करून घ्या. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.